नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचं पुस्तक सुलभ भारती आणि याच पुस्तकातील कविता 9वी आज आपण शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 9व्या कवितेचं नाव आहे घर। आपल्या 9व्या कवितेचं नाव काय आहे? घर। चला तर बघूया नेमकं या कवितेत आहे तरी काय। हां, आणि या कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी। बघा, या कवितेचे कवी कोण आहेत? धुंडीराज जोशी। पहिल्यांदा ही कविता आपण ऐकायची आहे, नंतर आपण ती म्हणायची आहे, तशीच ती वाचायची देखील आहे। आपल्या प्रत्येकाला ही कविता पाठ असली पाहिजे, बरं का? आपल्या पुस्तकात जेवढ्या काही कविता आहेत तेवढ्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजेत। का? कारण कवितेत प्रश्न असे येतात की खालील ओळी पूर्ण करा। आता ओळी कोण पूर्ण करू शकतं? ज्याला कविता पाठ आहे तोच विद्यार्थी। म्हणून तुम्हाला जर प्रश्न उत्तर व्यवस्थित सोडवायची असतील परीक्षेमध्ये, तर त्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत, बरं का? ठीक आहे, तर ही कविता देखील तुम्ही तशीच तोंडपाठ करायची आहे। चला तर बघूया या कवितेत नेमकं काय दिलेलं आहे। बघा, कवितेचं नाव आहे घर। घर कसं असतं किंवा घराने कसं असायला पाहिजे त्याची माहिती या कवितेत दिलेली आहे। बघा, घरावर अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या कविता देखील आहेत, जसं की वामनराव पै नावाच्या संताची एक अतिशय सुंदर अशी कविता आहे घरावर। कशी आहे वरती? त्यामध्ये असं सांगितलंय, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती। म्हणजे बघा की घर कसं असलं पाहिजे? घर हे घरासारखं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी केवळ भिंती नको, तर त्या ठिकाणी प्रेम जिव्हाळा ह्या गोष्टी देखील असायला पाहिजेत, तरच त्याला आपण घर म्हणू शकतो, असं वामनराव पै म्हणतात। काहीशी त्याच धर्तीची, काहीशी त्याच आशयाची आपली ही कविता आहे। चला तर बघूया या कवितेत कवी नेमकं काय म्हणतो। बघा, कवी काय म्हणतो? घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती, घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू। बघा, कवी काय म्हणत आहे या ठिकाणी की घर म्हणजे केवळ चार भिंतींनी घर बनत नसतं, तर घर एक अतिशय एक देखणी कृती असते, हो की नाही? आपल्या प्रत्येकाला काय वाटतं की आपलं घर अतिशय सुंदर असावं। का? कारण आपली तशी अपेक्षा असते की आपलं घर जे आहे ते अतिशय देखणी कृती असलं पाहिजे। पुढं कवी काय म्हणतो? घर नाही एक वस्तू। कवी काय म्हणतो? घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू। बघा, या ठिकाणी काय फरक आहे? वस्तू म्हणजे कुठली एखादी छोटीशी वस्तू, परंतु जेव्हा आपण वास्तू असं म्हणतो तेव्हा त्यातून खूप व्यापक असा अर्थ अभिप्रेत आहे। जसे की आपण म्हणतो ताजमहल ही एक अतिशय सुंदर वास्तू आहे, किंवा ताजमहल हा एक वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे। तर वास्तू म्हणजे अतिशय सुंदर असं, मग ते मंदिर असेल, घर असेल किंवा एखादं प्रतीक असेल। तर घर कसं असतं मग? घर म्हणजे एक छोटीशी वस्तू नसते, तर ती एक अतिशय आनंदी स्वरूपाची भव्य अशी वास्तू असते, असं कवी म्हणतो। आता पुढे बघा, घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या, घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या, घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा। बघा, आता या कडव्यामध्ये कवी काय सांगत आहे की घर म्हणजे केवळ नुसत्या खोल्या नाही, किंवा कुणाच्या घरामध्ये भरपूर खोल्या आहेत म्हणजे त्याचं घर चांगलं आहे असंही काही नाही। तर घर केव्हा चांगलं असतं? जेव्हा त्या घरामध्ये ज्या भावना आहेत त्या जर ओल्या असतील, त्या घरातली माणसं जर चांगली असतील, तरच ते घर चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येतं। पुढं कवी काय म्हणतो? घरात हवा जिव्हाळा। केवळ घर मोठं असून चालत नाही, त्या घरामध्ये जी काही माणसं आहेत त्यांच्या अंगी जिव्हाळा नावाचा गुण पाहिजे, त्यांच्या अंगी प्रेम पाहिजे, तरच ते घर चांगलं म्हणता येईल। पुढं कवी म्हणतो, घर ही शिक्षणाची
पहिली शाळा असते. बघा, आपण जास्तीत जास्त आपला जो वेळ आहे ते कुठे असतो? आपण आपल्या घरीच व्यतीत करत असतो. म्हणून कवी असं म्हणतो की घर जे आहे ते शिक्षणाची पहिली शाळा आहे. म्हणून घरामधल्या वातावरणाला अतिशय महत्त्व असतं. कोणत्या गोष्टी पाहिजे त्या वातावरणात? त्या वातावरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या गोष्टी जर घरामध्ये असतील तर त्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घरामध्ये मिळत असतं. कारण घर हीच शिक्षणाची पहिली शाळा असते. आता पुढे बघू. तर बघा, पुढे कवी काय म्हणतो? घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. बघा, कवीच्या मते की खूप कोणाचं मोठ्याच्या मोठं घर आहे, नुसता मोठ्याच्या मोठा पसारा आहे त्याच्या घरी, तर त्याला आपण घर म्हणता येईल का? नाही. कवी असं म्हणतो, घर म्हणजे नुसता पसारा असायला नको, किंवा घर म्हणजे केवळ निवाराही असता कामा नये, हो की नाही? तर त्याच्यासाठी काय पाहिजे? प्रत्येक घराला स्वतःची एक कहाणी असते आणि घराला आपला स्वतःचा एक चेहरा असतो. बघा की कसं ते बघूया. की कवी काय म्हणतो की घर म्हणजे केवळ पसारा नाही, किंवा घर म्हणजे केवळ निवारा नाही, तर प्रत्येक घराला आपली स्वतःची एक कहाणी असते. प्रत्येक घराला आपला स्वतःचा एक चेहरा असतो. म्हणजे कसं ते बघूया. की प्रत्येकाचं जे कुटुंब आहे ते कुठल्या ना कुठल्या परिस्थितीतून वर आलेलं असतं. आणि मग आपले आजी आजोबा सांगत असतात, बा आम्ही पहिले असं असं होतो आणि मग आज आमची परिस्थिती बऱ्यापैकी आहे. म्हणजे आजी आजोबा काय सांगत असतात? आपल्या घराची कहाणी आपल्याला सांगत असतात, हो की नाही? म्हणून कवी म्हणतो प्रत्येक घराला असते एक स्वतःची कहाणी. पुढं कवी म्हणतो घराला असतो आपला चेहरा. आता घराला चेहरा असतो म्हणजे काय? तर बघा, एखाद्या कुटुंबातली सर्वच माणसं जवळपास सारख्याच वागणारी असतात. कसं? एखादं कुटुंब अतिशय शांत स्वभावाचं असतं, म्हणजे त्या घरातली माणसं कशी असतात? शांत असतात. तर एखादं कुटुंब किंवा एखादं घर अतिशय रागीट स्वभावाचं असतं. तर मग याचा अर्थ त्या घरातल्या माणसांच्या स्वभावावर त्या घराचा चेहरा अवलंबून असतो. म्हणजे एखादं घर शांत आहे किंवा एखादं घर खूप खराब स्वभावाचं आहे, तर त्या घरातल्या माणसांवरून त्या घराचा चेहरा ठरत असतो. म्हणून कवी असं म्हणतो की प्रत्येक घराला आपला स्वतःचा एक चेहरा असतो. मग तो चांगला असेल, वाईट असेल, जसा असायचा तो असू शकतो. आता पुढे बघा. घर शिकवते पाहायला, घर शिकवते पाहायला, चालायला धावायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बघा, आपल्या जीवनामध्ये घराचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. का? कारण हे जे घर आहे तेच आपल्याला सर्व गोष्टी शिकवत असतं. घर काय शिकवतं? घर आपल्याला कोणत्या दृष्टीनं या जगाकडं बघायचं ते आपल्याला शिकवतं. बघा, तुमच्या घरातली माणसं जर चांगली असतील तर ती असं म्हणतात की आपण फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे. का? कारण घरच शिकवत असते की आपण काय पाहिलं पाहिजे. घर काय शिकवतं? घर शिकवतं आपल्याला चालायला, धावायला, घर शिकवते लढायला. बघा, जर आपली परिस्थिती प्रतिकूल असेल तर त्या परिस्थितीसोबत लढायला देखील आपलं घरच आपल्याला शिकवत असतं. आलेल्या संकटांवर कशी मात करायची, आलेल्या संकटांना कसा लढा द्यायचा, कसं तोंड द्यायचं, ह्या गोष्टी आपल्याला कोण शिकवत असतं? आपलं घरच आपल्याला लढायला शिकवत असतं. तसंच दुःखाचा डोंगर चढायला देखील आपल्याला आपलं घरच मदत करत असतं. बघा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतं. असं म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे दुःख केवढं असतं? पर्वता एवढं. आणि हे पर्वता एवढं दुःख पार करून जाण्याची आपल्या अंगी जी क्षमता आहे ते निर्माण कोण करत असतं? ते आपलं घरच करत असतं. म्हणून कवी म्हणतो घर शिकवते दुःखाचा डोंगर चढायला, हो की नाही? ठीक आहे, तर पुढे बघू. आता कवी म्हणतो घराणे असावे सावधान, घराणे द्यावे समाधान. बघा, तर कवी काय सांगतो आपल्याला की घराणे कसं असलं पाहिजे? तर घराणे असावे सावधान.
घराणे असावे सावधान, घराणे द्यावे समाधान, घराणे ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवे मूल्य नवीन ज्ञान. बघा, कवी काय सांगतो की घराणं कसं असलं पाहिजे? घराणं सावधान असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर ज्या वाईट गोष्टी आहेत, मग त्या समाजातल्या असतील, निसर्गातल्या असतील, त्या वाईट गोष्टीपासून संरक्षण करण्याचं काम हे आपल्या घराणं करायला पाहिजे. तर आपलं त्या बाबतीत घर जे आहे ते अतिशय सावध असलं पाहिजे. समाजातील, निसर्गातील अनिष्ट चालीरीतींपासून आपलं संरक्षण करण्याचं काम आपल्या घराणं करायला पाहिजे. पुढं कवी म्हणतो, घराणे द्यावे समाधान. बघा, आपल्या घरामध्ये नेहमी शांतता, सुख, समृद्धी असायला पाहिजे. मग भलेही आपण जास्त श्रीमंत नसलो तरी चालेल, परंतु समाधानी असण्यासाठी, सुखी असण्यासाठी श्रीमंतीच लागते असं थोडंच काही आहे. आपण साधू संत बघत असतो. साधू संत खूप श्रीमंत असतात का? नाही, परंतु ते समाधानी मात्र असतात. म्हणून सुखी समाधानी असण्यासाठी आपण श्रीमंत असावंच असं काही नाही. म्हणून आपलं घर कसं जरी असलं तरी आपल्या घरामध्ये समाधानाला अतिशय महत्त्व आहे. म्हणून घराणं काय द्यावं? समाधान द्यावं. पुढे बघा, घराणे ठेवावे काळाचे भान. बघा, जसा काळ बदलत आहे तशी मूल्ये देखील बदलत असतात, तशी परिस्थिती देखील बदलत असते. म्हणून बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार आपलं घर देखील बदललं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपल्या सवयी, आपली वागणूक ही काळानुसार बदलली पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, घराणे ठेवावे काळाचे भान. हो की नाही? आता पुढे बघा, जवळ करावीत नवी मूल्य नवी ज्ञान. बघा, घराणे काळाचं भान ठेवावं म्हणजे काय? जसा काळ बदलतो तशी मूल्य बदलतात, तसं नवीन ज्ञान देखील घराणं मिळवलं पाहिजे. अशा प्रकारे घराणे स्वतःला नेहमी सुधारलं पाहिजे. नेहमी नवीन नवीन बदल जे आहेत ते आत्मसात केले पाहिजे. पुढे बघू. बघा, घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. बघा, की आपल्या घरात सर्वात महत्त्वाचं जर कोणी असेल तर ती म्हणजे आपली आई. का? कारण आपल्या घरामध्ये आपल्या आईचे जे असतात ते अपार असे कष्ट असतात. बघा, की आपली आई किती काम करत असते. घरामधली जी धुणी, भांडी, स्वयंपाक ह्या सर्व गोष्टी कोण करत असतं? आई करत असते. तुमच्यावर संस्कार करण्याचं महत्त्वाचं काम देखील आईच करत असते. म्हणून कवी म्हणतो, घरात आईचे अपार कष्ट असतात. तसंच आजी सांगते सुंदर गोष्ट. बघा, आता आजीला कसं असतं की आजी आपल्याला सुंदर सुंदर गोष्टी सांगत असते. म्हणजे आपल्या घरात आईप्रमाणेच आजी देखील खूप महत्त्वाची असते, कारण ती आपल्याला सुंदर सुंदर गोष्टी, कहाण्या सांगत असते. तसंच घरात आजोबा गप्पिष्ट. बघा, आपले आजोबा हे देखील अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या घरातले असतात. का? कारण ते आपल्यासोबत गप्पा मारतात, आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. म्हणून आजोबांचं स्थान देखील घरामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आईच्या हातचे जेवण चविष्ट. बघा, तर घरामधली जी आई आहे तिच्या हातचं जे जेवण आहे ते अतिशय चविष्ट प्रकारचं असतं. आणि अशा प्रकारे एक एकत्र कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, आई, वडील सगळे गुण्यागोविंदाने राहतात, अशाच घराला आपल्याला सुंदर आणि चांगलं घर म्हणता येतं. अशा प्रकारे आपल्याला घर ही कविता पाहता येते. तर तुम्हा सर्वांना ही कविता पाठ करायची आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.